A very, very warm welcome. Good evening, all of you. सर्वांचं स्वागत आहे गुड इव्हनिंग दादा. रात्रीकालीन मेडिटेशन मध्ये. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. आजचा आपला टॉपिक आहे कॉर्ड कटिंग. हा सगळ्यात इम्पॉर्टंट आणि आजच्या टाइम मध्ये जितके ही मॉडर्न सध्याच्या काळात मेडिटेशन टेक्निक चालत आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त यूज करणारा जो शब्द आहे, ते टेक्निक आहे, ते आहे कॉर्ड कटिंग. आणि त्या कॉर्ड कटिंगचं महत्व आपल्या सगळ्यांना समजणे फार आवश्यक आहे. कॉर्ड कटिंग म्हणजे काय, तर लक्षात घ्या, जेव्हा आपण कॉर्ड कटिंग हा शब्द वापरत आहोत तर कॉर्डला काय म्हटलं जाते? जसं एक नाळ, बाळ जेव्हा जन्माला येतो एक नाळ घेऊन जन्माला येतो. त्याचा अर्थ काय आहे की त्या बाळाचं आणि आईचं कनेक्शन आहे. दोघांच्याही जीवनात ऊर्जेचा आदान प्रदान, त्या बाळासाठी जे अन्न पाहिजे, जे पोषक तत्व पाहिजे, रक्त, सगळ्या गोष्टीचं जे आदान प्रदान होत आहे त्या नाळच्या थ्रू होत आहे. वायर, केबल, एकीकडे स्विच आहे, दुसऱ्या साईडला इन्स्ट्रुमेंट आहे, फॅन, लाईट, जेही तुम्ही म्हणा. ठीक. म्हणजे काय झालं, त्या लाईट पर्यंत, त्या वस्तूपर्यंत जी ऊर्जा प्रवाहित करण्याचं काम करत आहे तो वायर करत आहे. बरोबर. अशाच प्रकारे जर आपल्या जीवनामध्ये आपण जर ऊर्जेच्या सिद्धांताला समजून घेतलं तर ऊर्जा ही ट्रॅव्हल करते, ऊर्जा ही हस्तांतरित होते. आता इतकं तर आपल्याला माहित झालेलंच आहे की ऊर्जेचा नियम काय आहे. सायन्स मध्ये आपण सर्वजण शिकलो की ऊर्जा निर्माण होत नाही, ऊर्जेला नष्ट करता येत नाही. ऊर्जा एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये ट्रान्सफॉर्म होते. रियालिटी मध्ये जेव्हा आपण त्याच्यावर विचार करायचा आपल्याला गरज पडते तेव्हा आपण हा सिद्धांत विसरून जातो की खरंच ऊर्जा ही हस्तांतरित होते का. ऊर्जा जर हस्तांतरित होत आहे आणि प्रत्येक व्यक्ती, जीवजंतू, प्राणी मात्र हे सगळे काही ऊर्जेमुळेच बनलेले आहे, तर काय ह्या सगळ्या वस्तू, सगळ्या गोष्टी, सगळ्या परिस्थिती माझ्या शरीरासोबत, माझ्या मनासोबत, माझ्या ऊर्जा शरीरासोबत ऊर्जेचं आदान प्रदान करत आहे का, हा प्रश्न स्वतःला विचारणे सगळ्यात अगोदर आवश्यक आहे. आणि जर करत आहे तर आपल्याला आता एक दुसरा सिद्धांत लक्षात ठेवावा लागेल की जशी ऊर्जा असते तसंच आपण ऍक्ट करतो किंवा रिॲक्ट करतो. म्हणजे आपल्या जीवनातील ज्या गतिविधी आहे त्या गतिविधी कशावर डिपेंड आहे? एनर्जीवर, ऊर्जेवर. आणि जशी ऊर्जा असेल तसंच आपलं परफॉर्मन्स राहील. मग इथे समजणं खूप आवश्यक आहे की आपली ऊर्जा नेमकी आहे कशी. पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, हायली एनर्जेटिक आहे की डल आहे, तुम्ही थकलेले आहात, तुम्ही बिमार आहात, तुमचं स्थिती काय आहे हे समजणे अति आवश्यक आहे. तेव्हाच आपल्याला लक्षात येईल की आपण ज्या ऊर्जेच्या प्रणालीसोबत कनेक्टेड आहोत ती ऊर्जा आपल्या शरीरावर, आपल्या मनावर, आपल्या व्यक्तिमत्वावर आणि आपल्या कर्तृत्वावर काय परिणाम देत आहे.
इमॅजिन करा, सर्वांनी इमॅजिन करा. तुम्ही एक रोड इमॅजिन करा. रोड आहे. ऊर्जेचा एक साधा सिद्धांत तुम्हाला सांगतो. सुरुवात करू आपण एक झोपडपट्टीपासून. तुम्ही चालत आहात, झोपडपट्टीमधून तुम्ही जात आहे. मनातल्या मनात तुम्ही वॉक करणे सुरू करा त्या रोडवरून. आणि बघा, आजूबाजूला पूर्ण झोपडपट्टी आहे. ते लोक, त्यांचं राहणीमान, तिथे गंदगी, ते सगळं काही तुम्ही बघा. चालत 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 तुम्ही एका साध्या मैदानातून जाणं सुरू झाले, जिथे कोणीच नाही आहे. जंगल आहे, खाली मैदान आहे. चालत 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 तुम्ही समोर जा. आता बघा, तिथे छोटे छोटे घरं आहे. म्हणजे 1 BHK, 2 BHK. समोर अंगण आहे, मागे वरांडा आहे, बढिया पार्किंग स्पेस आहे. एक छोटी गाडी उभी आहे. एक शांत, परफेक्ट एक घर ज्याला म्हणतो आपण, तशी घरांची पूर्ण लाईन आहे. तुम्ही बघत जा, इथले लोक, त्यांची मेंटॅलिटी, सगळं काही तुम्ही बघत बघत समोर जा. सडनली तुम्हाला 3-4 मजली उंच बिल्डिंग लागणं सुरू झाल्या. आता तुम्ही तिथले लोक कसे आहे, तिथलं वातावरण कसं आहे, तिथे कोणत्या गाड्या आहे, हे सगळं नोटीस करत करत समोर चाला. आणि सडनली तुम्ही बघत आहे, एकदम एक कचरा घर आलं. जे कचरा घर आलं, त्या कचरा घराला फील करा. तिथली गंदगी, कुत्रे, डुकर, वास, सगळं फील करा. समोर चालत जा, समोर चालत जा. तुम्हाला एकदम समोर लेविश टावर येत आहे. पूर्ण टावरचीच रेंज आहे. श्रीमंत लोक, गडगंज पैसा, लक्झरियस कार्स, त्यांची लाईफस्टाईल, ते लोक, त्यांचं कपडे, सगळं फील करत करत समोर चाला. तुम्हाला एक मॉल लागलेला आहे आता. त्या मॉलच्या समोरचे लोक, तिथलं एसीची हवा, सगळं फील करा. आणि सगळ्यात शेवटी एक छान मोठं सुंदर मंदिर आहे. संगमरमरचं संगमरमर तिथे लागलेलं आहे. शांत, शीतल, मस्त धूप, अगरबत्तीचा सुगंध, दिवे लागलेले आहे. सायलेंट मंत्र चालत आहे. आता मला सांगा, प्रत्येक जागेवर तुम्ही काय फील केलं असेल? कोणाला विचारू? संतोषीताई. दादा. प्रत्येक परिस्थिती जशी जशी बदलत चालली, हम्म. तुम्हाला प्रत्येक वेळेस काय फील होत गेलं? जसं तुम्ही झोपडपट्टीतून चालले, तुम्हाला काय फील होत आहे? तिथे फिलिंग्स चांगल्या नव्हत्या. त्याच्यानंतर आणि तुम्ही हम्म. एक जंगल, एक साधं मैदान आहे, तिथून जात आहे, हम्म. काय फील होतं? तिथे तिथे थोडस भयान शांतता वाटेल. बरं. त्याच्यानंतर नॉर्मल लोकांची, साधे घरांची एक पूर्ण वस्ती आली. हम्म. तिथे ते असं नेहमीचं वातावरण वाटणार. नेहमीचं वातावरण. हम्म. जे 3-4 मजली बिल्डिंगची लाईन आली, ते तिथले लोक. हम्म. तिथे थोडस त्याच्यापेक्षा थोडस हाय ह्याचं वाटेल. काय फील झाला? हम्म. त्यानंतर सडनली कचरा घर आलं. बिलकुल छान नाही वाटणार. नाही वाटणार. एकदम आणि निगेटिव्ह वाटणार. त्याच्यानंतर टॉवर, हम्म. हाय सोसायटी, हाय क्लास सोसायटी, तिथे गडगंज श्रीमंत लोक, तिथे चांगलं वाटणार. किती चांगलं वाटणार. हम्म. त्यानंतर तुम्ही पोहोचले मॉल, एक हम्म. हाय क्लास, काय म्हणू आपण तो, बाजार आहे, मार्केट आहे ते, हम्म. लक्झरियस मार्केट आहे, मॉल आहे, हम्म. सगळं काही हम्म. एकदम लेविश. काय फील हम्म. होत आहे? तिथेही छानच वाटणार. छानच वाटणार.
तिथून तुम्ही हम्म, थोडं समोर चाला, मंदिर आहे. हम्म, एकदम सुंदर, भव्य दिव्य हम्म. संगमरमरचं मंदिर. काय फील होईल? तिथे खूप प्रसन्न वाटेल आणि पॉझिटिव्ह वाटेल असं छान. पॉझिटिव्ह वाटेल. ओके. हम्म. मला सांगा, प्रत्येक सिच्युएशन मध्ये तुम्ही बदलले का? नाही, मी तर नाही बदलली, पण जे विचार तुम्ही असतात ते. माइंड मास्टरी केली? हम्म, आता तुम्ही माइंड मास्टरी केली का? हम्म. नाही म्हणजे ना? नाही. नाही केली. तुम्ही काही स्वतःमध्ये त्या लोकांशी जुळवून घेण्यासाठी काही बदल केला का स्वतःमध्ये? नाही. काहीच नाही केलं. मग तरी सुद्धा तुमचं जे बिहेवियर आहे ते का बरं बदललं? वातावरणामुळे. मग त्या वातावरणात नेमकं काय होतं? कुठे निगेटिव्हिटी होती, तर काही वातावरण आवडण्यासारखं नव्हतं, किंवा म्हणजे आपण तिथे राहत नसल्यामुळे ते असं, किंवा चांगल्या वातावरणात राहत असल्यामुळे ते छान नाही वाटलं. ठीक आहे, मग तिथून तुम्ही आणखी हाय क्लास सोसायटीत गेले, त्यावेळेस मग हम्म, तसं म्हणजे आणखी चांगलं बेटर राहावं असं असं वाटलं, म्हणजे असं राहावं. वाटलं. हा, तर तेच म्हणताय, हे जे तुम्हाला वाटलं हे तुमच्यापर्यंत कसं पोहोचलं? माइंड थ्रूच. तुम्ही फील नाही केलं त्याला? त्या नाही. सिच्युएशन्सला म्हणजे तुम्ही फील नाही केलं? फील केलं, जसं तुम्ही म्हटलं की कचरा आहे ते वगैरे, हा, म्हणजे तिथे एकदम नकोस अशी फिलिंग आली ते. होतं. हीच म्हणत आहे मी, ही जी नकोशी फिलिंग हम्म, किंवा हवी हवीशी फिलिंग किंवा मंदिरातली शांतता, प्रसन्नता, हम्म, मॉलच्या समोरचा तो एसी, हम्म, लक्झरी, हम्म, टॉवर मधले लेविश लोक, हम्म, प्रत्येक वेळेस ज्या तुम्ही फील करत आहे, म्हणजे हम्म. नेमकं तुमच्यामध्ये काय ट्रान्सफर होऊन राहिलं? तुम्ही कशामुळे फील करू शकत आहे, हे विचारताय मी. मन. ठीक आहे, मनही असेल. मन आहे, हम्म, विचार आहे, शरीर आहे. हम्म. पण त्या गोष्टीला तुमच्यामध्ये प्रवाहित होत कशामुळे आहे? एनर्जी. त्याच्या अगोदर दोघांच्या मधात काही? आता मला सांगा, रियालिटी मध्ये तुम्ही गेले का? नाही. तरी पण फील झालं ना? इमॅजिनेशन. इमॅजिनेशन. हा, इमॅजिनेशन ही ठीक आहे, पण इमॅजिनेशन मध्ये सुद्धा फील कसं होऊ शकते, हे म्हणत आहो मी. जेव्हा आपण रियालिटी मध्ये गेलोच नाही, तर फील कसं झालं? आपला आजचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. तो विचार केला ना आपण. हा, तर विचार केला, ठीक आहे. हम्म, विचार जरी केला तरी फील कसं झालं? हम्म, हम्म, आपण पाणीपुरी खातो, हम्म, चिंच खातो, लिंबू हम्म, सरबत घेतो, हम्म, अं, काय म्हणते त्याला, काला जामुन, ते गोला येते ना, खट्टा, हम्म. कालाकट्टा. हम्म, काला खट्टा. हे सगळ्या हम्म, गोष्टी जेव्हा आपण खातो, तेव्हा तोंडाला पाणी सुटते. हम्म. आता टेस्ट. आलं? हम्म. आताही आलं ना? हो. मग मला सांगा, न खाता पाणी कसं काय आलं? असं काय ट्रान्सफर झालं तुमच्यामध्ये, किंवा असं काय क्रिएट झालं तुमच्यामध्ये, की ती वस्तू न खाता सुद्धा तुमच्या तोंडाला पाणी आलं, त्या जागेवर न जाता सुद्धा हम्म, तुम्हाला गुड फिलिंग आणि बॅड फिलिंग आल्या? हम्म, तर ते ऍक्च्युली असं टेस्ट बर्ड किंवा जे आपल्याला लहानपणी टेस्ट दिली राहते मम्मी पप्पांनी, पहिल्यांदा जेव्हा आपण पाणीपुरी खाल्ली राहते किंवा कुठे त्या ठिकाणी गेलो राहतो, तर त्याचं ते सबकॉन्शियस मध्ये ते जे टेस्ट आहे किंवा ती फिलिंग कुठेतरी राहते, असू द्या, असं मला वाटतंय. चालते. ते कन्वर्ट झाले कसे, हेच विचारत आहो मी फक्त. विचारातून. हो ना, तर मग विचारातूनही झाले ना, हम्म, मेमरी मधून झाले, विचारामधून झाले.
फिलिंग्स मधून झाले, पण झाले कसे? तेच तर विचारते, तेच तर आपलं आजच्या टॉपिकचं मेन आन्सर आहे. नाही माहिती सर. कनेक्शन. हा, जेव्हा आपण आता कनेक्शन म्हणत आहोत, कनेक्शन झालं, पण कनेक्शन मध्ये नेमकं काय झालं? तुम्ही दादा काय पकडलं? कुठेतरी काय त्या जागेतून तुम्ही ते काय पकडलं? ते तरंग कुठेतरी ते बरोबर. तरंग कोण बोलला आता? जोडलेले आहेत. लीना दादा. लीनाताई. एकदम करेक्ट. आत्ता लक्षात घ्या, आपण काय पकडले? तरंग पकडले. आपण काय पकडले? व्हायब्रेशन पकडले. आपण काय पकडले? फ्रिक्वेन्सी पकडली. झोपडपट्टीची एक अलग फ्रिक्वेन्सी होती, मैदान, जंगल त्याची अलग फ्रिक्वेन्सी होती, साध्या घरांची अलग फ्रिक्वेन्सी होती, थोडस जे अपार्टमेंट्स आहे त्याची अलग फ्रिक्वेन्सी होती, टावरची अलग फ्रिक्वेन्सी होती, मंदिराची अलग फ्रिक्वेन्सी होती. त्या फ्रिक्वेन्सी मध्ये जेव्हा आपण गेलो, तर आपली फ्रिक्वेन्सी त्या फ्रिक्वेन्सी सोबत मॅच झाली. आलं लक्षात? त्या दोन्ही फ्रिक्वेन्सी काय झाल्या? मॅच झाल्या. आणि आपण ऍज अ सेल्युलर बिईंग, आपल्यामध्ये व्हायब्रेट होण्याची क्षमता आहे. आपण काय होऊ शकतो? व्हायब्रेट होतो. जे दोन्हीही फ्रिक्वेन्सी सेम, जसं आता एक फ्रिक्वेन्सी आहे अशी आणि एक फ्रिक्वेन्सी आहे अशी. आता मला सांगा, हे असे असं हलणारं आणि हे जे स्लो चालत आहे आणि हे असं 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 करत आहे, हे स्लो चालत आहे, ह्या दोघांची फ्रिक्वेन्सी मॅच आहे का? नाही. नाही. आता आता मॅच होऊन राहिली. हो दादा. म्हणजे जेव्हा आपण ह्या दुसऱ्या स्थितीसोबत विथ फ्लो मध्ये येतो, एकाच फ्रिक्वेन्सी मध्ये व्हायब्रेट करतो, तेव्हा आपलं मोबाईल आणि त्या मध्ये बोलत वस्तूचं, आहे. आपलं आणि त्या वस्तूचं काय होते? मॅचिंग होते, मर्जिंग होते. आणि जेव्हा मर्जिंग होते, त्या ऊर्जेचा सिद्धांत काय म्हणते? जर तुम्ही ह्या लेवलवर व्हायब्रेट करता आणि ज्या गोष्टीसोबत तुमचं मर्ज होणे होऊन राहिलं ते लोअर लेवलवर आहे, तुमचं डिग्रेडेशन होईल. तुम्ही ह्या लेवलवर आहे आणि तुम्ही हायर एनर्जी किंवा हायर फ्रिक्वेन्सीच्या सिस्टम सोबत कनेक्ट होत आहे, तुमचं अपग्रेडेशन होईल. कारण की हे सिस्टम तर खाली नाही येणार, तुम्हाला वर जावं लागेल. आणि जर तुम्ही इथे आहे आणि सिच्युएशन इथे आहे, तुम्हाला वरून खाली यावं लागेल. ना खालची सिच्युएशन चेंज होणार आहे, ना वरची सिच्युएशन चेंज होणार आहे. जे तुम्ही आहे मध्यस्थी, तुम्हाला चेंज व्हावं लागेल. आणि जर आपण त्या जागेशी गेल्या गेल्या कनेक्ट होतो, त्या झोपडपट्टीतून गेलो, तिथले लोक, तिथली मानसिकता, ते जर आपल्यासोबत कनेक्ट होत आहे, जंगलातली भयान शांतता जर आपल्यासोबत कनेक्ट होत आहे, लक्झरियस लाईफस्टाईल जर आपल्यासोबत कनेक्ट होत आहे, मंदिरातली पवित्रता, दिव्यता, शांती जर आपल्यासोबत कनेक्ट होत आहे, म्हणजे ते वस्तू नाही बदलत आहे, त्या सिच्युएशन नाही बदलून राहिल्या, ते लोक नाही बदलत आहे, आपण त्यांच्या अनुसार अप डाऊन शिफ्ट होत आहोत. आपल्या विचारांची, मनाची, शक्तीची, फिलिंग्स, इमोशन्स, तुमचे एक्सप्रेशन्स, परसेप्शन्स, बिलीफ, थॉट प्रोसेस, तुमचे अनुभव आणि तुमच्या शरीराची क्रिया, प्रतिक्रिया, हे सगळं काही डिपेंड कोणावर आहे? समोरच्या व्यक्तीवर, परिस्थितीवर, तिथे असणाऱ्या वातावरणावर.
त्यांच्या अनुसार तुमची रिॲक्शन राहील, तुमचं वागणं बोलणं राहील. बरोबर? म्हणजे आपल्याला बदलायची गरज नसते, आपण आपोआप बदलतो. आपल्याला शिकण्याची किंवा शिकवण्याची गरज नाही आहे, ती स्थिती आपल्याला शिकवते. तुम्हाला सभ्य लोकांच्या एकदम हाय क्लास सोसायटीमध्ये गेल्यानंतर कसं वागायचं, कसं बोलायचं शिकवावं लागत नाही, आपोआप माणूस बदलते. आणि झोपडपट्टीतल्या लोकांसोबत कसं भांडायला लागते हे शिकवा लागत नाही, आपोआप माणूस भांडते. का होऊन राहिलं असं? त्यांच्या व्हायब्रेशनमुळे, त्यांच्या फ्रिक्वेन्सीमुळे तुमची लेवल डाऊन मध्ये किंवा अपग्रेड होत आहे. आता जर ऊर्जा आपल्या जीवनात इतकं महत्वपूर्ण रोल प्ले करत आहे, त्या एनर्जीमुळे तुमची वागणूक, तुमचं चालणं बोलणं, तुमचे ऍक्शन्स ह्या डिपेंड करते, तुमची थॉट प्रोसेस डिपेंड करते. आता अनालिसिस करा. जेव्हा तुम्ही एखाद्या फंक्शन मधून येता, पार्टी मधून येता, प्रवास करून येता, बाजारातून भाजीपाला घेऊन येता, मार्केटमधून शॉपिंग करून येता, कोणाच्या छोट्याशा प्रोग्राम मध्ये जाता, 10-8 लोकांसोबत मीटिंग करता, खूप वेळ एखाद्या व्यक्तीसोबत बोलता, प्लॅन्स देता, प्रिपरेशन करता. काय तुम्ही घरी आल्यानंतर एकदम एनर्जेटिक, हायली मोटिवेटेड, फुल पॉवरफुल, बॉडीमध्ये तुमची ऊर्जा आहे, मन एकदम शांत, रिलॅक्स आणि असं धावून राहिलं काहीतरी करून दाखवण्यासाठी, विचार एकदम टॉपमोस्ट लेवलवर चालवून राहिले, असं कोण कोण फील करते? की तिथून वापस आल्यानंतर तुम्ही थकलेलं, एनर्जीलेस, डोकं चिडचिड झालेलं आहे, डोक्यात ठणकाल होऊन राहिल्या, भनभन भनभन होत आहे, मळमळ होऊन राहिली, एनर्जी मध्ये डाऊन फील करत आहे, सडनली तुमची तब्येत खराब झाल्यासारखं वाटत आहे, असं कोण कोण फील करते? जेव्हा तुम्ही भीड मध्ये जाता, लोकांमध्ये जाता, सगळेजण झोपायला लागले का? नाही सगळं. ऐकत आहे, ऐकत आहे. हा तर हा याच्यासाठी बोलत आहे मी, की तुम्हाला समजलं पाहिजे की आपण आपलं प्रिमायसेस, आपलं घर, आपला आपली बाउंड्री जे आपण सोडतो आणि पब्लिकली मर्ज होतो, मार्केटमध्ये जातो, पार्टीमध्ये जातो, लग्नात जातो, मरण कार्यात जातो, बर्थडे पार्टीमध्ये जातो, 4 लोकांसोबत भेटतो, ऑफिसमध्ये जातो, ट्रॅव्हलिंग करतो, प्रत्येक वेळेस काय तुम्ही हायली मोटिवेटेड, हायली एनर्जेटिक, हायली रिलॅक्स फील करता, की डिप्रेस, टेन्शन मध्ये, थकलेलं, तणावपूर्ण, बॉडी पेन, चिडचिड, निगेटिव्ह फिलिंग्स हे फील करता? जर तुम्ही पहिला भाग फील करत आहे तर नक्कीच तुम्ही खूप चांगल्या लोकांसोबत, चांगल्या सोसायटीमध्ये आणि चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये वर्क करत आहे. पण जर तुम्ही याच्या ऑपोजिट फील करत आहे तर नक्कीच कुठेतरी तुमची ऊर्जा अशा लोकांशी, परिस्थितीशी मर्ज होत चालली, जे ऑल निगेटिव्ह आहे. आणि निगेटिव्ह असल्या कारणाने तुमची हायर लेवल लो होत चालली, आणि जितकी लो होत चालली तितकं तुम्ही फिजिकल लेवलवर, इमोशनल लेवलवर आणि मेंटल लेवलवर डिग्रेड फील करत आहे. बरं, पण अशा वेळेस तुम्ही फिजिकली, मेंटली किंवा थॉट प्रोसेसद्वारे तुम्ही कुठेतरी निगेटिव्ह कर्म केले का? निगेटिव्ह विचार केले का? निगेटिव्ह वागणूक केली का? तर नाही. तुम्ही तर पार्टीमध्ये गेले होते, सजून गेले होते, जॉबला जाताना तुम्ही उठले झोपेतून आणि तसेच गेले, असं तर होत नाही. छान आंघोळ करून, तयारी करून, परफ्यूम वगैरे लावून जातो, मार्केटमध्ये पण जातो,
तर कटोरं घेऊन तर जात नाही आपण, खिशात पैसे घेऊन जातो. मग अशा वेळेस जेव्हा आपण हायली एनर्जेटिक, हायली पॉवर सोबत आपण बाहेर जातो, मग येताना आपण असे का बरं बनून येतो? असं काय झालं मध्यंतरी की तुमची अवस्था घरातून जाताना जशी होती त्याच्यापेक्षा अपग्रेड होऊन न येता डिग्रेड होऊन आली? असं तुमच्यामधून कोणती वस्तू पास ऑन झाली किंवा अशी तुम्ही कोणती गोष्ट रिसीव्ह केली ज्यामुळे तुम्ही डिग्रेड झाले? सांगू शकता? एक तर सर काय एनर्जी पास लॉस ऑन झालं? झाली आपली, एनर्जी लॉस एनर्जी. झाली. ओके, किंवा नेगेटिव्हिटी सोबत कनेक्शन झालं. बरोबर. दोन पैकी एक. हा, काय सगळेजण सहमत आहे? थंब दाखवा. मोठ्या मुश्किलला थंब सुद्धा एक आला. 2, 4, ठीक आहे, असू द्या. तर आता आपण योगेश सरांनी जसं सांगितलं, एक तर आपली एनर्जी लॉस झाली किंवा आपण निगेटिव्ह एनर्जी रिसीव्ह केली. ह्या दोन्हीही प्रश्नाचं उत्तर हे आजचं मेडिटेशन आहे. जर आपल्या जीवनामध्ये फिजिकली आपण काहीही न करता जर आपण थकत आहोत, डिप्रेस होत आहोत, मेंटली, इमोशनली आपण डिग्रेड फील करत आहोत, आपल्या मनामध्ये तिथून वापस आल्यानंतर घरात अचानक चिडचिड होत आहे, भांडावं वाटत आहे, बोलावं वाटत आहे, तुमच्या हातून चुका होत आहे, म्हणजे कुठेतरी तुम्ही इन बिटवीन प्रोसेसमध्ये नकारात्मकतेसोबत कनेक्ट झाले आणि तुमची जी पॉझिटिव्ह एनर्जी होती ती तुम्ही लूज केली. जेव्हा तुम्ही कनेक्ट झाले, आता कनेक्ट कसे झाले याच्यावर येऊ. याला म्हटलं जाते, तुम्ही जेव्हा ह्या प्रोसेसमध्ये उतरता तर माइंड टू माइंड एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. तुम्ही वैचारिकरित्या काही लोकांशी कनेक्ट होऊन जाता. तुम्ही भावनात्मकरित्या हार्ट टू हार्ट काही लोकांशी कनेक्ट होऊन जाता. इमोशनली, फिलिंग्सद्वारे, इमोशन्सद्वारे, याला हार्ट टू हार्ट कनेक्शन म्हटलं जाते. त्यानंतर आणखी एक कनेक्शन असते, त्याला म्हटलं जाते नाभी ते नाभी. इथे आहे का? जवळपास असं समजा, कुठे गेलं, इमेज डिलीट झाली. नाभी ते नाभी किंवा ह्या व्यक्तीचा फोटो बघा, हिच्या पोटाजवळून सगळीकडे थ्रेड चालले. नाभीतून जाणारे जे कनेक्शन्स आहे हे डायरेक्ट प्राण ऊर्जेचे कनेक्शन्स. हार्ट मधून जाणारे कनेक्शन्स जे आहे ते तुमचे असते इमोशनल कनेक्शन्स. आणि माइंड मधून जाणारे जे कनेक्शन्स आहे हे आहे तुमच्या थॉट द्वारे ट्रान्सफर होणारे. अशा प्रकारे हे 2-3 कनेक्शन्स आहे ज्याद्वारे आपली ऊर्जा ट्रान्सफर होते. एक तर तुम्ही दुसऱ्याचे नकारात्मक विचार ग्रहण करता किंवा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचे नकारात्मक व्हायब्रेशन त्यांच्या फिलिंग्सद्वारे तुम्ही रिसीव्ह करता किंवा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा थेट रिसीव्ह करता. ह्या तिन्ही प्रकाराद्वारे काय होऊन राहिलं, तुमचं जे लेवल आहे ते डिस्टर्ब होत आहे आणि तुम्ही अपग्रेड वरून डिग्रेड लेवलवर येत आहे. अशा वेळेस फिजिकल कोणतीही ऍक्टिव्हिटी एवढी जास्त इम्पॉर्टंट राहत नाही जेवढं मेंटली, एनर्जेटिकली तुम्ही ह्या तत्वांसोबत आपले संबंध कट करता. ज्या प्रकारे तुम्ही रिसीव्ह केलं तितकंच सोपं आहे याला कट करणे. रिसीव्ह करताना कोणते रिच्युअल्स केले का तुम्ही? कोणता मंत्र म्हटला? कोणती प्रोसेस केली?
काही असं वस्तू तुम्ही हातात घेऊन गेले होते ज्याने त्याची ऊर्जा अट्रॅक्ट केली? असं काहीच केलं नाही ना, तरी सुद्धा ऊर्जा कनेक्ट झाली. सेम लेवलवर कोणतंही मेडिटेशन, कोणतंही ध्यान साधना, कोणताही मंत्र, कोणताही रिच्युअल्स न करता आपण तशाच प्रकारे जशी आपण ऊर्जा रिसीव्ह केली, या ऊर्जेला कट करून त्याला रिव्हर्स सुद्धा करता येते. जस्ट तुम्ही तुमचं माइंड म्हणजे तुमचे थॉट आणि तुमचे इमोशन्स याला करेक्ट करणे असते आणि कमांड देणे असते की आय एम नॉट रिसीव्ह एनी काइंड ऑफ निगेटिव्ह एनर्जी फ्रॉम एनीवन. आणि मी सर्व नकारात्मकतेचा त्याग करते किंवा त्याग करतो. आणि माझे जितकेही वैचारिक, भावनात्मक आणि ऊर्जात्मक कनेक्शन्स जुळलेले आहेत, त्या प्रत्येक व्यक्तीसोबत, त्या सिच्युएशन सोबत, त्या वस्तूसोबत, त्या परिस्थितीसोबत, घरासोबत किंवा त्या इन्सिडेंट सोबत, घडलेल्या घटनासोबत मी त्याला कट करत आहे. आणि 3 वेळा कट 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 असं म्हणणे. डोक्यावरून तुम्ही हात फिरू शकता, छातीवरून हात फिरू शकता किंवा नाभीवरून सुद्धा तुम्ही हात फिरू शकता. आणि अशा प्रकारे तुम्ही त्या ऊर्जेला कट करण्याचे कमांड देणे. त्यानंतर कट कट कट, क्लीन क्लीन क्लीन, क्लिअर क्लिअर क्लिअर, रिलीज रिलीज रिलीज. आणि फील करणे तुमच्या शरीरातून सगळी नकारात्मकता कट होत आहे. लहानपणापासून आजपर्यंत असे कित्येक सिच्युएशन्स तुमच्या लाईफ मध्ये येऊन गेल्या, कित्येक वाईट अनुभव तुम्हाला येऊन गेले, ज्यामध्ये तुम्ही अजूनही कनेक्टेड आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही ते फील करता, त्या घटना तुम्ही अनुभव घेता, तुरंत तुमची ऊर्जा डाऊन मध्ये जाते. तुरंत तुम्ही डिग्रेड फील करता, राग येते, चिडचिड होते, बीपी हाय होते. ते जुने विचार फक्त तुम्ही अनुभव घेतल्या घेतल्याच, कळलं? आणि जसं आपण त्याला कट करून टाकू, तुरंत तुमचे ऊर्जेचे संबंध तुटून जाते. जसे ऊर्जेचे संबंध तुटले, मनातून भावनात्मकरित्या आणि प्राण ऊर्जेसोबत विखंडन होते आणि तुम्ही तुमच्या झोन मध्ये वापस येता. त्याच्यानंतर एक कमांड देणे असते, आय एम फुल्ली प्रोटेक्टेड, सेफ अँड सिक्युअर. आय एम फुल्ली चार्ज, ऍक्टिव्हेट अँड बॅलन्स. चार्ज चार्ज चार्ज, ऍक्टिव्हेट ऍक्टिव्हेट ऍक्टिव्हेट, बॅलन्स बॅलन्स बॅलन्स, हील हील हील. मी मानसिकरित्या, भावनात्मकरित्या, शारीरिकरित्या ऊर्जेच्या स्तरावर पूर्णपणे स्वस्थ होत आहे, स्वस्थ होत आहे, स्वस्थ होत आहे. मी या ब्रह्मांडातून दिव्य ऊर्जा रिसीव्ह करत आहे, जे माझ्यासाठी मोस्ट बेनिफिशियल आहे. जस्ट माइंड प्रोसेसच्या थ्रू. प्रत्येक वेळेस आपण मेडिटेशन करू शकत नाही, प्रत्येक वेळेस आपण रिच्युअल्स करू शकत नाही, प्रत्येक वेळेस आपण मिठाच्या पाण्याने आंघोळ करू शकणार नाही, प्रत्येक वेळेस घरामध्ये धूप दीप अगरबत्ती लावू शकणार नाही, मार्केटमध्ये तुम्ही ह्यापैकी कोणतंच रिच्युअल्स करू शकणार नाही, तुमच्या बिझनेस प्लेसवर, जॉब प्लेसवर तुम्ही हे रिच्युअल्स करू शकणार नाही. तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या घरी हे रिच्युअल्स करू शकणार नाही. मग तुम्ही काय कराल? थ्रू मेंटली त्या ऊर्जेचे संबंध कट करणे. का? जसं आता प्रणाली ताई आहे, यांच्यासाठी खूप जास्त कामाचं टेक्निक आहे. पुढे चालून हळूहळू ते जे काही प्रोफेशन मध्ये उतरणार आहे, ऑटोमॅटिकली एनर्जीचे कनेक्शन्स होत राहील. विचार करा, नका करू, तरी सुद्धा होईल म्हणजे होईल. आणि जितके कनेक्शन्स होईल तितका त्रास वाढेल, तितकं डिग्रेडेशन होईल. आणि कनेक्शन केल्याशिवाय तुम्ही एक्सपिरियन्स घेऊ शकणार नाही. म्हणजे एक्सपिरियन्स घेण्याच्या चक्करमध्ये जर माझी हेल्थ, वेल्थ, माझी मेंटॅलिटी जर डाऊन मध्ये गेली, तर माझं इतकं एज्युकेशन आणि माझी इतकी प्रॅक्टिस वाया गेली ना पूर्ण. जर मीच बिमार पडून झोपून राहिलो,
तर मी तुमची काय मदत करणार? म्हणजे कुठंतरी मला हे कॉर्ड्स कट करणे हे शिकणे आहे. जितक्या लवकर शिकून घेईल तितक्या लवकर मी स्वतःच्या सेफ झोन मध्ये येईल. आणि जितकं मी माझ्या झोन मध्ये राहील तितकं मी माझी लेवल, माझी व्हायब्रेशन, माझी फ्रिक्वेन्सी, माझी मेंटॅलिटी, माझी इमोशन्स हाय ठेवू शकतो. जितकं हाय ठेवणार तितके माझे कनेक्शन्स हायर बिईंग सोबत, एंजल सोबत, डिवाइन मास्टर सोबत, स्पिरिट गाईड सोबत, गॉड अँड गॉडेसेस सोबत होईल. जितकं हायर कनेक्शन होईल तितका हायर नॉलेज, हायर एनर्जी, हायर विजडम मी खाली घेऊन येईल. आणि जितकी हायर एनर्जी मी ह्या शरीरामध्ये खाली घेऊन येईल ह्या शरीराच्या थ्रू त्या सराउंडिंग मध्ये वर्क करेल. आणि जितकं चांगल्याने वर्क होईल तितक्या मोठ्या लेवलवर अबंडन्स, सक्सेस, वेल्थ, गुड रिलेशनशिप, हाय स्पिरिच्युअलिटी, बॅलन्स, मटेरियल अँड स्पिरिच्युअल लाईफ दोन्हीही होईल. इझिली आणि एफर्टलेसली होईल. आणि जितकं तुमचं कनेक्शन लो डायमेन्शन मध्ये लोअर एंटिटी सोबत, निगेटिव्ह एंटिटी सोबत, निगेटिव्ह लोकांसोबत होईल तितकं तुम्ही आणखी लो 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 मध्ये जाल. तितकं बिमारी, चिंता, पीडा, स्ट्रगल, स्ट्रेस, प्रॉब्लेम्स तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घेऊन याल. म्हणून हे कॉर्ड कट करणं खूप जास्त आवश्यक आहे. स्वतःचा ऑरा स्वतः जपला पाहिजे. त्याच्याशिवाय पर्याय नाही. तुमची वीज चोरी होत आहे. तुमच्या लाईन मध्ये कोणीतरी आपले कॉर्ड कनेक्ट केले. तुमच्या पाण्याच्या टाकीला कोणीतरी आपले पाईप जॉईन केले. तिथून ते सकिंग सुरू आहे. लहानपणी ग्लुकॉन डी ची ऍड येत होती, अजूनही येते. लहानपणीच आठवेल तुम्हाला. लहान लेकरं खेळत आहे, सूर्य स्ट्रॉ लावून सगळी एनर्जी ओढून घेत आहे. आणि ते पोरं असे थकून पडले. मग त्यांची आई घेऊन येते ग्लुकॉन ची बॉटल. पेले का पुन्हा मैदानात बॅट घेऊन. बस तेच सिच्युएशन माइंड मध्ये आणा की तुमची एनर्जी कोणीतरी सक करत आहे. जर एनर्जी सक नसती झाली तर तुमची एव्हरी मॉर्निंग हायली एनर्जेटिक, हायली हेल्दी अशी झाली असती. दुःख, पीडा, बॉडी पेन, स्ट्रेस अशी नसती झाली. म्हणजे इतकी चांगली रात्र, इतकी सुंदर झोप, इतकं चांगलं जेवण गेलं कुठं? म्हणजे कोणीतरी ती ऊर्जा ओढून घेतली. आणि ते कोणीतरी तिसरं नुसरं भूतप्रेत नाही आहे, तुमचेच एनर्जीचे कनेक्शन्स आहेत जे तुम्ही लहानपणापासून आतापर्यंत पदोपदी करून ठेवले. आणि तुम्ही तुमच्या माइंडद्वारे जितकं त्या सिच्युएशनला रिमाइंड करता तितकं तुम्ही अलाउ करता की तुम्ही माझी ऊर्जा घेऊन घ्या, घेऊन घ्या, घेऊन घ्या. आणि जितकं तुम्ही रेस्ट्रिक्ट करता, नो, नो मोर एनर्जी ट्रान्झॅक्शन, नो एनर्जी शेअरिंग, नो थॉट शेअरिंग, फुकट काहीच नाही. अचानक तुम्ही लिमिट मध्ये येता. तुमची बाउंड्री सेट होते. कोणाला किती द्यायचं आहे, किती एनर्जी द्यायची, किती बोलायचं, किती आशीर्वाद द्यायचे, सगळी बाउंड्री सेट होऊन जाते. आणि त्या बाउंड्री मध्ये तेच लोक येईल जे माझ्या एनर्जीला मॅच करेल. हाही एक वाक्य आपल्यासोबत ठेवायचं. एक तर हायर एनर्जीचे लोक किंवा माझ्या एनर्जीला मॅच करणारे लोक हेच त्या बाउंड्रीच्या आतमध्ये येतील. लो डायमेन्शनचे लोक, लो एनर्जीचे लोक माझ्या जीवनात येणार नाही. डिवाइन एंजल्स, प्लीज ह्या लोकांना माझ्या जीवनातून स्वतःहूनच दूर करून टाक. आणि इतकं कॉन्फिडन्स ठेवा, ते लोक जरी तुमच्यापासून दूर झाले तरी नेचर त्याच्या बदल्यात तुम्हाला आणखी दुसरे लोक देतील. तिथून तुमचा व्यवहार पूर्ण होईल, तिथून तुमच्याजवळ पैसा येईल. काळजी नका करू. पण बदलण्याची सुरुवात करा. काही टाइम नंतर नेचर त्याचं रिप्लेसमेंट तुम्हाला देऊन देईल. मग तो कितीही चांगला व्यक्ती असो, तो कोणीही असो, तुमच्या एनर्जीला मॅच होत नाही, राम राम.
संपला विषय. आणि जर मॅच करायचा आहे तर त्यांनी आपली ऊर्जा वाढवा, मी आपली ऊर्जा लोअर लेवलवर घेऊन जाणार नाही. मी स्वतःला तयार करत आहो हाय सोसायटी, लक्झरी, लेविश लाईफ जगणाऱ्या लोकांसोबत जीवन जगण्यासाठी स्वतःला मी जर तयार करत आहो, त्या टावर मध्ये जाण्यासाठी तयार करत आहो, लक्झरी कार्सला मी माझ्या जीवनामध्ये इन्व्हाइट करत आहो, लेविश लाईफस्टाईलला इन्व्हाइट करत आहो, लक्झरियस हाऊस ला जर मी माझ्या लाईफमध्ये इन्व्हाइट करत आहो, तर मी का माझे संबंध झोपडपट्टीतल्या लोकांसोबत ठेवू? गरजच नाही ना मला. मी फक्त त्यांनाच अलाव करेल जे मला हे जीवन जगण्यासाठी मदत करतील किंवा मला समोर घेऊन जातील. बस मला जे पाहिजे मी माझे धागेदोरे त्यांच्या सोबत कनेक्ट करेल. ओके, मी जवळपास हे कन्सेप्ट पण समजावून सांगितले, कॉर्ड कट कसे करायचे ते सुद्धा समजून सांगितलं. एक आपण प्रॅक्टिकल एक्सरसाइज करून घेऊ. अर्ध्या तासाचं मेडिटेशन आहे विथ आर्कएंजल मायकल. आर्कएंजल मायकलला इन्व्हाइट करणे, त्यांच्या तलवारीला इमॅजिन करणे आणि त्यांच्या थ्रू तुम्ही तुमचे एनर्जीचे कॉर्ड्स आर्कएंजल मायकल तुमचे कट करून देत आहे आणि आर्कएंजल राफेल तुम्हाला हील करत आहे. हे मेडिटेशन केल्यानंतर काय होईल, तुम्हाला एक थॉट प्रोसेस जनरेट होईल की शॉर्ट मध्ये 5 मिनिटात पण तुम्ही काय करू शकता, ती प्रोसेस आठवून होऊ शकते. खूप लोकांना असं वाटेल की माझ्यामध्ये ती एबिलिटी नाही कॉर्ड डिस्कनेक्ट करण्याची. अशा वेळेस तुम्ही तुमच्या देवांना, आर्कएंजल मायकलला, हायर बिईंगला बोलवून त्यांच्याद्वारे ते कॉर्ड्स कट करू शकता. प्रॅक्टिस करता करता सोपं होऊन जाईल. मग तुम्हीच 2 मिनिटात कॉर्ड कट कट करून टाका. जसं मला कॉल येते कोणाचा, बोलतो 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 आणि जर समोरचा व्यक्ती खूपच निगेटिव्ह बोलायला लागला, तुरंत कट 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 सुरू करून टाकतो. स्विच सुरू देते आतमध्ये, कट 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 कट. म्हणजे मला मनातूनच मी सुरू करून देतो, मला हे स्वीकार करायचं नाही आहे, मला हे स्वीकार करायचं नाही आहे. आणि जसं कोणी चांगलं बोललं, तुरंत ब्लेस यू ब्लेस यू ब्लेस यू ब्लेस यू, लव यू लव यू लव यू लव यू, थँक्यू 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 थँक्यू, अंदरूनच सुरू करून टाकायचं. का? कारण की आता मला त्या पॉझिटिव्ह मोमेंट सोबत कनेक्ट व्हायचं आहे, ती ऊर्जा रिसिव्ह करायची आहे आणि समोरच्याला सुद्धा ब्लेस करायचं आहे. आणि जेव्हा समोरचा व्यक्ती निगेटिव्ह बोलत आहे, कट कट कट, क्लीन क्लीन क्लीन, क्लिअर क्लिअर क्लिअर, रिलीज रिलीज रिलीज. यामुळे काय होत आहे, मी सुद्धा सेफ झोन मध्ये येत आहे आणि माझ्या माइंड मधून मी त्या व्यक्तीसाठी सुद्धा हिलिंग करणं सुरू केली की बाबा तू सुद्धा ह्या इमोशन मधून क्लिअर होऊन जा. माझी दोन्ही प्रकारे प्रॅक्टिस सुरू असते, स्वतःसाठी पण दुसऱ्यासाठी पण. तुम्हाला पण हळूहळू हे तुम्ही सुद्धा शिकून घ्याल, त्याचा बेनिफिट सुद्धा तुम्हाला होणं सुरू होऊन जाईल. हे तुम्ही तुमच्या घरातल्या लहान मुलांसाठी सुद्धा करू शकता. इमॅजिन करायचं की त्या मुलांच्या वरची ऑरा कोणातरी तत्वासोबत कनेक्ट आहे आणि तुम्ही त्याला कट करून डिस्कनेक्ट करत आहे आणि तुमचे मुलं, तुमचा परिवार, तुमचं घर पूर्णपणे सेफ झालेलं आहे आता. हे सुद्धा तुम्ही इमॅजिन करून त्या कॉर्ड्सला कट करू शकता. आणि तुम्ही बघा, ही प्रोसेस वापरल्यानंतर तुम्हाला खूप लवकरच रिलॅक्स आणि एनर्जेटिक फील होणं सुरू होऊन जाईल. ओके, मेडिटेशनला सुरुवात करू. आता वेळ होत आहे. बरं, कोणाला कळलं नसेल तर 2 मिनिट आहे, प्रश्न विचारू शकता. कळलं असेल तर थंब दाखवा. ओके, हा 2 मिनिट आहे, तर मीच बोलून घेतो. मनोज सर पण दिसत आहे. आज सकाळीच मनोज सरांनी एक गोष्ट घेतली होती आणि त्याचं एक चांगलं स्वरूप माझ्याकडे आलं.
लवकरच त्याची रिकॉर्डिंग म्हणजे त्याचं व्हिडिओ शूटिंग आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाईल. एकदम नेचर मध्ये लक्झरियस जागेवर लवकरच आपलं मेडिटेशन रिट्रीट होईल. जर एंजल्सनी साथ दिली तर डिसेंबर महिन्यातच आपण आपलं पहिलं रिट्रीट अरेंज करू. ठीक आहे. त्याचा पूर्ण प्रमोशनल व्हिडिओ आहे ज्याची शूटिंग झालेली आहे. वैभवनी स्वतः पूर्ण त्या प्लेसचं, त्या खूप खूप एकराची जागा आहे तिथे प्रॉपर सगळी अरेंजमेंट आहे आणि मेडिटेशन करण्यासाठी सगळ्यात बेस्ट प्लेस आहे असं त्याचं म्हणणं आहे. त्यांनी पूर्णपणे तिथली शूटिंग वगैरे करून आणलेली आहे. त्यांचे मित्र आता त्याचं प्रमोशनल व्हिडिओ बनवणार आहे. तो तुमच्यापर्यंत प्रत्येकाजवळ येईल. जस्ट थंडीची सुरुवात झालेली आहे आणि त्या ठिकाणी पूर्णपणे शरीर गोठून जाईल अशी थंडी आजच्या दिवसावर होती. डिसेंबर महिन्यात काय लेवल राहील याचा आपण अंदाज लावू शकतो. आणि अशा लेवलवर जिथे किलोमीटर मध्ये आपल्या आजूबाजूला कोणीही नसेल, एकर भराच्या जागेत 10 लोकांच्या व्यतिरिक्त, 20 लोकांच्या व्यतिरिक्त 21व्या माणसाची ऑरा मर्ज होणार नाही. फक्त नेचर, पशुपक्षी, तलाव, फुलं, गवत, झाडं, डोंगर, संपला विषय. इतकं सुंदर जागेवर लवकरच आपलं मेडिटेशनची एक रिट्रीट होईल. तर सगळ्यांनी ब्लेस करा आणि सगळ्यांनी आपल्या अफर्मेशन मध्ये किंवा आपल्या गोल मध्ये टाकून ठेवा की अशासारखं 1 नाईट स्टे, 2 दिवसाचं 2 डे 1 नाईट असं एक रिट्रीट, रेसिडेन्शियल रिट्रीट आपलं झालं पाहिजे. आणि जे मेडिटेशन आपण घरात बसून करतो ते नेचरच्या सानिध्यात आणि फिजिकल ऑरा एक्सचेंज मध्ये आपलं झालं पाहिजे. ब्लेस करा सर्वांनी. ठीक आहे. आणि मॅनिफेस्ट सुद्धा करा. चला मेडिटेशनला सुरुवात करू. सर्वांनी शांत सरळ बसा, स्थिर बसा. इमॅजिनेटिव्ह मेडिटेशन आहे पूर्ण आजचं. तर कल्पना करणे आहे. सुरू करू. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. कल्पना करा एक डिव्हाइन व्हाईट लाईट, तुमचे गार्जियन एंजल्स तुमच्या सोबत आहे. 2 लिटल क्यूट गार्जियन एंजल्स तुमच्या जवळ आलेले आहे. त्यांचं प्रेझेन्स तुम्ही फील करा आणि बघा एक व्हाईट लाईट तुमच्या पूर्ण शरीराला व्याप्त झालेला आहे आणि तुमच्या प्रत्येक श्वासामधून ही व्हाईट लाईट तुमच्या आतमध्ये प्रवेश करत आहे आणि प्रत्येक श्वासाच्या सोबत, श्वास सोडण्यासोबत तुमच्या शरीरातली निगेटिव्हिटी काळ्या रंगाच्या धुव्यात बाहेर पडत आहे. लांब खोल श्वास घ्या, फील करा डिवाइन व्हाईट लाईट तुमच्या आतमध्ये उतरत आहे आणि श्वास सोडताना काळ्या रंगाची निगेटिव्हिटी बाहेर पडत आहे. डिवाइन लाईट तुमच्या सहस्रार चक्रमधून तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे. तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या डोक्यावर द्या. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. लांब खोल श्वास, पूर्ण लक्ष तुमच्या चेहऱ्यावर. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. पूर्ण लक्ष तुमच्या मानेवर, तुमचा गळा कम्प्लिटली रिलॅक्स. तुमचे खांदे, तुमचे दोन्ही हात रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. तुमची छाती, तुमचं पोट पूर्णपणे रिलॅक्स. तुमची पाठ, लोअर बॅक
तुमची कंबर पूर्णपणे रिलॅक्स झालेली आहे. रिलॅक्स रिलॅक्स. तुमच्या शरीरातून पूर्ण तणाव, स्ट्रेस, पीडा रिलीज होत आहे. पूर्ण लक्ष तुमच्या मांडीवर, तुमचे घुटणे, तुमच्या पोटऱ्या, तळपाय, पूर्ण तुमचे पाय रिलॅक्स होत आहे. लांब खोल श्वास घ्या आणि पूर्ण लक्ष तुम्ही जिथे बसलेले आहे तिथं आतमध्ये जमिनीच्या खाली द्या. बघा, डीप कोर ऑफ दिस अर्थ, ह्या जमिनीच्या आतमध्ये, खूप आतमध्ये, मूळ गाभाऱ्यात पूर्ण लक्ष द्या. एक एनर्जीचा बॉल खालून वर तुमच्याकडे येत आहे. फील करा, तो एनर्जी बॉल तुमच्याकडे येत आहे. आणखी जवळ, आणखी जवळ, आणखी जवळ. तुम्ही बघत आहे तो एनर्जी बॉल एकदम तुमच्या जवळ आलेला आहे आणि तुमच्या कमरेमधून, तुमच्या पायामधून तो तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे. फील करा त्या एनर्जीला. डिवाइन व्हाईट लाईट, व्हाईट एनर्जी बॉल आणखी वर येत आहे. जसा जसा एनर्जी बॉल तुमच्या शरीराला टच करत वर येत आहे, तुमचं शरीर पूर्णपणे हील होत आहे, शांत होत आहे, रिलॅक्स होत आहे. आणखी वर, आणखी वर. तो एनर्जी बॉल तुमच्या छातीपर्यंत पोहोचलेला आहे आणि तुम्ही बघत आहे तुमचा ऑरा पूर्णपणे व्हाईट लाईट मध्ये कन्व्हर्ट होत आहे. हळूहळू तो एनर्जी बॉल पुन्हा वर चढत आहे, तुमच्या सहस्त्रार चक्र डोक्यापर्यंत पोहोचलेला आहे. तुम्ही फील करा त्या प्रकाशाला आणि हा एनर्जी बॉल तुमच्या डोक्यातून आता बाहेर निघत आहे. त्या एनर्जी बॉलच्या सोबत तुम्ही फील करत आहे तुमची चेतना त्या बॉल सोबत मर्ज झालेली आहे आणि ती चेतना त्या एनर्जीच्या बॉल सोबत आणखी वर, आणखी वर, आणखी वर जात आहे. तुम्ही बघत आहात ती चेतना तुमच्या रूमच्या वर स्लॅब पर्यंत पोहोचलेली आहे. एक फ्लोअर, सेकंड फ्लोअर, तुमच्या अपार्टमेंटला, तुमच्या बिल्डिंगला क्रॉस करत ती एनर्जी बॉल बाहेर पडत आहे. त्या वातावरणात ती एनर्जी बॉल आणखी वर जात आहे, आणखी वर, आणखी वर, आणखी वर, ढगांच्या सुद्धा वर गेलेला आहे. तुम्ही बघत आहे झाडं, झुडपं, डोंगर, इतक्या वर हा एनर्जी बॉल पोहोचलेला आहे. आणखी वर, आणखी वर, आणखी वर. डीप श्वास घ्या आणि बघा तुमचा एनर्जी बॉल तुमच्या चेतनेसह, तुमच्या कॉन्शियसनेस सोबत वर आकाशामध्ये ट्रॅव्हल करत आहे. आणखी वर, आणखी वर, आणखी वर. त्या पृथ्वीच्या क्षेत्राला बाहेर सोडत आहे एनर्जी बॉल वर जात आहे. तुम्ही स्पष्टरित्या तुमचं पृथ्वीला बघू शकत आहात. आणखी वर, आणखी वर जात आहे. तुम्ही पूर्णपणे सोलर प्लॅनेटला बघू शकत आहात. आणखी वर हा एनर्जी बॉल जात आहे. आणखी वर, आणखी वर, आणखी वर. तुम्ही हे पूर्ण आकाशगंगा बघून राहिले. हा एनर्जी बॉल आणखी वर जात आहे. एका प्रकाशामधून दुसऱ्या प्रकाशामध्ये, दुसऱ्या प्रकाशामधून तिसऱ्या प्रकाशामध्ये. हे प्रकाश काहीही नसून एक एक गॅलेक्सी आहे. तुम्ही गॅलेक्सी टू गॅलेक्सी, गॅलेक्सी टू गॅलेक्सी क्रॉस करत आणखी वर जात आहे. आणखी वर, आणखी वर, आणखी वर, आणखी वर जात आहे. तुम्ही बघत आहे एक व्हाईट लाईट, एक पांढऱ्या कलरचं स्मूथ फेदर, एक क्लाउड. त्या दिशेने तुम्ही प्रवास करा. तुम्ही त्या जवळ जात आहे. आणखी जवळ, आणखी जवळ, आणखी जवळ. तुम्ही बघत आहे खूप स्वच्छ प्रकाश, शुभ्र प्रकाश, एकदम शुभ्र पांढरा प्रकाश आहे. त्या प्रकाशाकडे तुम्ही गती करत आहात. त्या प्रकाशामध्ये तुम्हाला एक डोअर दिसत आहे. त्या डोअरला तुम्ही क्रॉस करून आतमध्ये प्रवेश करा. घाबरू नका, प्रवेश करा. आणि तुम्ही आतमध्ये बघत आहे एकदम डिवाइन व्हाईट लाईट, शुभ्र प्रकाश. तुम्हाला पायऱ्या दिसत आहे. त्या पायऱ्यावरून तुम्ही हळूहळू खाली उतरा आणि तुम्ही बघत आहे तुम्ही आणखी एखाद्या डिवाइन वर्ल्ड मध्ये पोहोचलेले आहात. खूप सुंदर झाडं, खूप सुंदर नेचर आहे. तुम्ही चालत आहात, चालत आहात, चालत आहात. तुमचा स्पर्श तिच्या गवतावर झालेला आहे. वाव, व्हॉट एनर्जी. गवत तुमच्या शरीरामधून सगळी उष्णता शोषून घेत आहे. तुमच्या डोक्यामधली, तुमच्या डोळ्यातली गरमी, तुमच्या हातात, तळहातातली, तळपायातली सगळी उष्णता शोषून घेत आहे. तुमचं शरीर पूर्णपणे शांत, रिलॅक्स आणि थंडगार झालेलं आहे.
तुम्ही आणखी समोर गती करत आहात, चालत आहात. चालता चालता तुम्हाला एक सुंदर नदी दिसत आहे. ती नदी तुम्हाला आकर्षित करत आहे. तुम्ही त्या नदीकडे जात आहात. बघा, तुम्ही नदीवर एक ब्रिज आहे छोटासा, त्या ब्रिजवर तुम्ही चालत आहात. नदी इतकी शुभ्र प्रकाशाने भरलेली आहे की तुमच्याकडून राहणं नाही होत आहे आणि तुम्ही तुमच्या शरीरावरचे सगळे कपडे काढून त्या नदीमध्ये जंप मारली. आता तुम्ही त्या नदीमध्ये जंप मारलेली आहे आणि जसं तुम्ही त्या नदीमध्ये उडी घातली, ते शुभ्र प्रकाशित जल जसं तुमच्या शरीराला स्पर्श झाला, सडनली तुम्ही बघत आहे तुमच्या शरीरामधून काळ्या रंगाचं लिक्विड, धुवा, ब्लॅक कलर बाहेर पडत आहे आणि तुम्ही आणखी खोल 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 मासोळीसारखे आणखी खाली खाली जात आहे. आणि तुम्ही बघत आहे तुमच्या शरीरातून सगळी निगेटिव्हिटी सुटत आहे. सगळी निगेटिव्हिटी सुटत आहे. सगळ्या प्रकारची निगेटिव्हिटी मागे सुटत आहे आणि तुम्ही आतमध्ये डीप 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 जात आहे. तुम्ही पूर्णपणे डीप बुडामध्ये पोहोचलेले आहात आणि बघून राहिले आतमध्ये खूप सारे स्फटिक आहेत. क्लिअर कॉर्ड्स, क्रिस्टल क्लिअर कॉर्ड्स, अनंत मणी, अनंत स्फटिक आतमध्ये आहे. आणि त्या स्फटिकाला जसा स्पर्श तुमच्या शरीराचा झाला, तुम्ही फील करत आहे तुमच्या शरीरामध्ये प्रचंड दिव्य तेज, दिव्य शक्ती, दिव्य ऊर्जा प्रवाहित होत आहे. तुमचं शरीर पूर्णपणे स्वस्थ झालेलं आहे. रोम प्रतिरोम, तुमच्या शरीरातले प्रत्येक ऑर्गन्स, प्रत्येक सेल्स, न्यूरॉन्स पूर्णपणे शुद्ध आणि स्वच्छ झालेला आहे. पूर्णपणे हील झालेला आहे. तुमचं अख्खी बॉडी रिज्युनिवेट होत आहे. नवीन सेल्सचं निर्माण होत आहे. तुम्ही त्या पाण्यातून बाहेर निघत आहात. पुन्हा तुम्ही ब्रिजवर चढले. तुमचे कपडे तुम्ही घातलेले आहे. त्या ब्रिजवरून तुम्ही खाली उतरत आहे. पुन्हा त्या गवतावरून चालत चालत त्या एनर्जीला फील करा. तिचा श्वास तुम्ही फील करा. त्या पायऱ्या चढत चढत तुम्ही पुन्हा त्या डोअरवर या. त्या डोअरला ओपन करा. तुम्ही पुन्हा तुमची चेतना त्या एनर्जीच्या बॉलमध्ये कन्व्हर्ट होऊन वापस तुमच्या शरीराकडे येत आहे. लांब खोल श्वास घ्या आणि बघा तुमची चेतना गॅलेक्सी टू गॅलेक्सी, गॅलेक्सी टू गॅलेक्सी, गॅलेक्सी टू गॅलेक्सी पार करत खाली येत आहे. तुमची चेतना आकाशगंगेमध्ये पोहोचलेली आहे. त्या आकाशगंगेच्या आणखी जवळ या. तुमची चेतना तुमच्या सोलर प्लॅनेटरी सिस्टम मध्ये प्रवेश केलेला आहे. आणखी जवळ या. तुमची चेतना या अर्थ ऑर्बिट मध्ये उतरलेली आहे. तुमची चेतना या एनर्जी बॉलचं आणखी खाली येत आहे. या स्पेस मधून, या आकाशातून, या क्लाउड मध्ये उतरत आहे. या क्लाउड मधून आणखी खाली आलेली आहे. तुम्ही बघत आहे झाडं, झुडपं, डोंगर. आणखी जवळ लांब खोल श्वास घ्या आणि तुम्ही बघत आहे तुमची चेतना तुमच्या सराउंड मध्ये आलेली आहे. तुमच्या टॉवर मधून, तुमच्या बिल्डिंग मधून ते आतमध्ये प्रवेश करत तुमच्या शरीरावर पोहोचलेली आहे. तुमची चेतना तुमच्या शरीरामध्ये प्रवेश केलेली आहे, परत आलेली आहे आणि तुम्ही बघत आहे तो एनर्जी बॉल तुमच्या डोक्याच्या वर स्टॉप झालेला आहे. शुभ्र पांढरा प्रकाश त्या एनर्जी बॉल मधून क्रिएट होत आहे आणि सडनली एक दिव्य शरीर प्रगट होत आहे तुमच्या समोर. हे दिव्य शरीर दुसरं कोणीही नसून आर्कएंजल मायकल आहे. आय इन्व्हाइट आर्कएंजल मायकल. ओ आर्कएंजल मायकल, आय इन्व्हाइट यू. I invite you, Archangel Michael. I invite you. Please come with your divine powers, energy shield, and protection. With your golden sword. फील करा आर्कएंजल मायकल पूर्णपणे गोल्डन एनर्जीने भरलेले आहे. त्यांच्या तलवारीमधून गोल्डन प्रकाश बाहेर पडत आहे. आर्कएंजल मायकल तुमच्या समोर उभे आहे. तुम्ही तुमची चेतना तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे, परत उतरत आहे आणि फील करा तुमचे कुठे कुठे एनर्जी कॉर्ड्स कनेक्टेड आहे. वैचारिकरित्या तुम्ही कोणत्या सिस्टम सोबत कनेक्टेड आहात, जिथून तुम्ही निगेटिव्ह विचारधारा, निगेटिव्ह थॉट प्रोसेस, निगेटिव्ह थिंकिंग, निगेटिव्ह एक्सपिरियन्स, निगेटिव्ह
नॉलेज, निगेटिव्ह परसेप्शन, निगेटिव्ह बिलीफ तुम्ही क्रिएट केलेले आहे. त्या सगळ्या थॉट प्रोसेसला अनालाइज करा की तुमची ऑरा, तुमची एनर्जी कोणत्या अशा निगेटिव्ह थॉट प्रोसेसमध्ये कनेक्टेड आहे. लांब खोल श्वास घ्या आणि चेक करा तुमचे कोणते कोणते एनर्जीचे कॉर्ड्स कनेक्टेड आहे निगेटिव्ह इमोशन्स सोबत. तुमच्या जीवनात घडलेल्या घटना, भांडण, नकारात्मक आलेले अनुभव, भावनात्मकरित्या तुम्ही कुठे कुठे कनेक्टेड आहात. लांब खोल श्वास घ्या आणि फील करा, अनुभव करा की तुम्ही तुमचे कोणते असे एनर्जीचे कॉर्ड्स आहे जे निगेटिव्ह फिलिंग्स सोबत कनेक्टेड आहे. भीती, एन्झायटी, चिंता, तणाव, दुःख, पीडा, शारीरिक मानसिक विकार, मानसिक त्रास, असे कोणते कोणते निगेटिव्ह पार्ट्स आहे जिथे तुम्ही कनेक्टेड आहात. लांब खोल श्वास घ्या आणि फील करा तुमचं शारीरिकरित्या तुम्ही अशा कोणत्या कोणत्या लोकांसोबत कनेक्टेड आहात ज्यांच्याद्वारे तुम्हाला सतत दुःख मिळते, त्रास मिळते, वेदना मिळते आणि तुम्ही त्यावेळेस स्वतःची एनर्जी लूज करता. असे कोणते लोक तुमच्या जीवनामध्ये आहे जे ऍज अ एनर्जी वॅम्पायर बनून तुमच्या जीवनात आले की तुमची एनर्जी सडनली लॉस मध्ये जाते. अनालाइज करा तुमच्या दिवसभराच्या कार्यप्रणालीला तुम्ही किती किती लोकांसोबत कनेक्ट झाले, किती लोकांसोबत तुम्ही कॉलवर तुम्ही चर्चा केली, किती लोकांच्या माइंड सोबत तुम्ही कनेक्ट झाले आहात, किती 5-50 लोकांसोबत तुम्ही बिझनेस मीटिंग केलेल्या आहे. बघा, सर्वांची ऊर्जा तुमच्यासोबत कनेक्ट आहे. अनुभव करा तुमचं घर, तुमची सोसायटी, तुमचा एरिया जो तुम्हाला बिलकुल आवडत नाही तरी सुद्धा तुम्हाला तिथे राहावं लागत आहे आणि त्याच्यासोबत तुमचे एनर्जीचे कॉर्ड्स कनेक्ट आहे. तुमच्या रिलेटिव्हला फील करा, तुमच्या मित्रांना फील करा. बघा, सगळे लोक, सगळ्यांना इमॅजिन करा फ्रंट मध्ये आणि फील करा हे सगळे जण तुमच्या समोर उभे आहे, तुमच्या मानसपटलवर सगळे जण उभे आहे आणि त्यांच्या नाभीमधून एक एनर्जीचा कॉर्ड तुमच्या नाभीसोबत कनेक्ट झालेला आहे. ह्या सगळ्या अलग 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 सिच्युएशन्स पैकी सगळ्यांची निगेटिव्हिटी तुमच्यासोबत कनेक्ट आहे. सिच्युएशन्सला सुद्धा फील करू शकता तुम्ही. पार्टी, डेथ एनर्जी, डेथ सिरेमनी, बर्थ सिरेमनी, वेडिंग सिरेमनी, सेलिब्रेशन, पब, डान्स पार्टी, किटी पार्टी, फॅमिली फंक्शन, अशा सिच्युएशन्सला सुद्धा तुम्ही इमॅजिन करा जिथून तुमचे एनर्जीचे कॉर्ड्स कनेक्टेड आहे आणि तुम्ही ड्रेन फील करत आहे. फुल फोकस करा त्या एनर्जी कॉर्ड सोबत तुम्ही कनेक्टेड आहात. नाव लांब खोल श्वास घ्या. I invite Archangel Michael with their golden sword and I command, O Archangel Michael, please cut this energy cords and release all types of negative energy, negative thoughts, negative impression, negative expression, negative belief, negative understanding, negative experiences, negative knowledge, negative emotions, negative feelings, negative physical experiences, pain and disease, negative entities, lower dimension energies, all types of negativity, please remove, release, clean and clear. Oh Archangel Michael, I invite you. Feel करा Archangel Michael ची तलवार तुमच्या समोर आहे. इमॅजिन करा आर्कएंजल मायकल तुमच्या राईट साइडला उभे आहे आणि त्यांची तलवार तुमच्या पोटाच्या समोरून खाली उतरत आहे. माझ्या 1, 2, 3 म्हणता ती तलवार तुमच्या पोटावरून फिरत आहे. 1, 2, 3. कट कट कट. तुमचे सगळे एनर्जीचे कॉर्ड कट झालेले आहेत. कट कट कट. क्लीन क्लीन क्लीन. क्लिअर क्लिअर क्लिअर. रिलीज रिलीज रिलीज. फील करा लेफ्ट साइडला आर्कएंजल मायकल उभे आहे. त्यांची तलवार तुमच्या पाठीमागून फिरत आहे आणि बॅक साइडने तुमचे जे काही एनर्जी कॉर्ड्स कनेक्ट आहे ते सगळे तुटत आहे. आता
ओ आर्कएंजल मायकल, प्लीज डिस्कनेक्ट ऑल टाइप्स ऑफ निगेटिव्ह कॉर्ड्स. 1, 2, 3. बघा आर्कएंजल मायकलची तलवार तुमच्या पाठीमागून फिरत आहे आणि सगळे कॉर्ड्स तुमचे कट होत आहे. कट कट कट. क्लिअर क्लिअर क्लिअर. रिलीज रिलीज रिलीज. आर्कएंजल मायकल तुमच्या पाठीमागे उभे आहे आणि फील करा त्यांची तलवार तुमच्या उजव्या बाजूने फिरत आहे आणि राईट साइड मधून जेवढेही एनर्जी कॉर्ड कनेक्ट झालेले आहेत सगळेचे सगळे कॉर्ड डिस्कनेक्ट होऊन राहिले. काउंटिंग ऑफ 1, 2, 3. आर्कएंजल मायकलची तलवार खाली उतरत आहे आणि सगळे एनर्जीचे कॉर्ड डिस्कनेक्ट होत आहे. कट कट कट. क्लिअर क्लिअर क्लिअर. रिलीज रिलीज रिलीज. आर्कएंजल मायकल तुमच्या समोर उभे आहे आणि लेफ्ट साइड मधून त्यांची तलवार फिरणार आहे. काउंटिंग ऑफ 1, 2, 3. कट कट कट. क्लीन क्लीन क्लीन. क्लिअर क्लिअर क्लिअर. रिलीज रिलीज रिलीज. बघा आर्कएंजल मायकल हवेमध्ये आहे आणि तुमच्या डोक्यावरून त्यांची तलवार फिरत आहे आणि तुमच्या माइंड मधून जे काही एनर्जीचे कॉर्ड कनेक्ट आहेत सगळेजण डिस्कनेक्ट होऊन राहिले. कट कट कट. रिलीज रिलीज रिलीज. तुम्ही बघू शकत आहे आर्कएंजल मायकल तुमच्या पायाकडे उतरलेले आहेत आणि तुमच्या पायाच्या खालून जे काही लोअर डायमेन्शन मध्ये तुमची ऊर्जा कनेक्ट झालेली आहे त्याला कट करत आहे. काउंटिंग ऑफ 1, 2, 3. कट कट कट. क्लीन क्लीन क्लीन. क्लिअर क्लिअर क्लिअर. All types of negativity is completely cut and clear. Thank you Archangel Michael for clear my aura, clear my all energy cord. आणि फील करा तुमच्या समोर एक स्क्रीन आहे. त्या स्क्रीन मध्ये तुम्ही आतापर्यंत जितकं काही इमॅजिन केलेलं आहे सगळेचे सगळे चित्र त्या स्क्रीन मध्ये तुम्ही बघून राहिले. एक डस्टर घ्या आणि त्या डस्टरनी सगळेचे सगळ्या मेमरीज वाईप आउट करून टाका. पूर्ण पुसून टाका. सगळेचे सगळे एनर्जीचे कॉर्ड ज्यांच्या सोबत कनेक्ट झालेले आहेत त्यांचे पूर्ण मेमरीज तुम्ही त्या डस्टरनी पुसून टाका. बघा जर तुम्हाला काही निगेटिव्ह व्हायब्रेशन काही आवाज तुम्हाला ऐकायला येत असेल तर तुम्ही तो टीव्हीचा रिमोट घ्या आणि त्याने पूर्ण आवाज कमी करून टाका. 10, 9, 8, 7. बघा तो सगळा आवाज कमी होत आहे. निगेटिव्हिटीचा सगळा आवाज कमी होत आहे. 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0 आणि म्यूट. आता तुम्हाला कोणत्याच प्रकारची निगेटिव्ह आवाज तुमच्या कानामध्ये येत नाही. जे काही दृश्य होते त्यांनी तुम्ही पूर्ण वाईप आउट करून टाकलं. अजूनही काही चित्र जर तुम्हाला दिसत असेल तर त्याच रिमोट मध्ये एक कॉन्ट्रास्ट आहे. त्या बटनला दाबा आणि पूर्ण स्क्रीनला काळं करून टाका. 10, 9, 8, 7, 6. पूर्ण चित्र ब्लॅक मध्ये कन्वर्ट होत आहे. 5, 4, 3, 2, 1. तुम्ही बघा 2 मोठे मोठे गरुड तिथे आलेले आहे आणि त्यांनी त्या टीव्हीला त्या स्क्रीनला त्यांच्या पंजामध्ये धरला आहे आणि त्याला दूर तुमच्यापासून घेऊन जात आहे. दूर तुम्ही इमॅजिन करा ते आणखी आणखी दूर आणखी दूर घेऊन गेले. खूप दूर घेऊन गेले. खूप दूर घेऊन गेले. आता तुम्हाला ते दिसत सुद्धा नाहीये इतक्या दूर ते चालले गेले. बघा तुमच्या मानसपटल मधून सगळ्या मेमरीज वाईप आउट झालेले आहे. सगळे निगेटिव्ह व्हॉइस तुमच्या माइंड मधले सगळे म्यूट झालेले आहे. सगळे चित्र ब्लॅक मध्ये कन्वर्ट झालेले आहेत. कोणत्याच प्रकारची मेमरीज तुमच्या माइंड मध्ये आता शिल्लक नाही आहे. तुमचा ऑरा कम्प्लिटली डिस्कनेक्टेड आहे या सगळ्या सिच्युएशन्स मध्ये. नाउ आय इन्व्हाइट आर्कएंजल राफेल. प्लीज आर्कएंजल राफेल, आय इन्व्हाइट यू. प्लीज कम अँड ब्लेस मी विथ युअर डिवाइन हिलिंग. फील करा. लांब खोल श्वास घ्या आणि फील करा आर्कएंजल राफेलच्या शरीरातून दिव्य हिरव्या रंगाची ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे. लांब खोल श्वास घ्या आणि बघा आर्कएंजल राफेलच्या शरीरातून दिव्य हिरव्या रंगाची ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे आणि तुमच्या पूर्ण शरीराला, मनाला, इमोशन्सला, तुमच्या थॉट प्रोसेसला हील करत आहे. त्या कॉर्ड कटिंगमुळे तुमच्या ऑरामध्ये ज्या काही जखमा झालेल्या आहेत त्या सगळ्या भरून निघत आहेत.
बघा तुमचं शरीर लख तेजाने प्रकाशित होत आहे. तुमचा ऑरा ब्राईट आणि ब्राईट होत आहे. पूर्ण शरीर ब्राईट आणि ब्राईट होत आहे. तुमचं पूर्ण शरीर हलकं होत आहे. इमोशनली, मेंटली, फिजिकली तुम्ही खूप शांत, रिलॅक्स आणि हलके होत आहे. जसं जसं आर्क एंजल मायकलची दिव्य ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे, तुमचे सातही चक्र बॅलन्स होत आहे. तुमचं शरीर पूर्णपणे बॅलन्स होत आहे, रिलॅक्स होत आहे. सगळे ऑरा होल बघा, सगळे भरून निघत आहे. तुमची ऑरा पूर्णपणे सेफ अँड सिक्युअर होत आहे. विथ स्ट्रेंथ अँड करेज आर्क एंजल राफेल तुम्हाला हील करत आहे. तुमच्या शरीरातून अलग अलग प्रकारचे व्हायब्रेशन्स बाहेर पडत आहेत. गरम हवा, थंड हवा बाहेर पडत आहे. तुम्ही पूर्णपणे हलके आणि रिलॅक्स होऊन राहिले. तुमचे डीप कोर ऑफ हार्ट रिलॅक्स होत आहे. डीप स्टेट ऑफ माइंड रिलॅक्स होत आहे. तुमच्या शरीराचं कण कण, रोम प्रतिरोम रिलॅक्स फील करत आहे. आय इन्व्हाइट आर्क एंजल एरियल. बघा, आर्क एंजल एरियलच्या शरीरातून गोल्डन लाईट तुमच्या शरीरात प्रकाशित पडत आहे आणि तुमचं पूर्णपणे शरीर, तुमची ऑरा गोल्डन लाईट मध्ये कन्वर्ट होत आहे. इट्स अ लाईट ऑफ अबंडन्स. तुमच्याकडे अबंडन्स, ऐश्वर्याचा प्रकाश तुमच्या शरीरावर येत आहे आणि तुम्ही पूर्णपणे रेडी आहात फायनान्शियल अबंडन्सला स्वीकार करण्यासाठी. तुमची ऑरा पूर्णपणे मनी मॅग्नेट बनलेली आहे. तुमचे स्वप्न, तुमच्याकडे नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज ओपन अप होत आहे, ज्याद्वारे तुम्ही अनंत धन, ऐश्वर्य, सुख, संपत्ती, समृद्धीला तुमच्या जीवनामध्ये वाढवत आहे, स्वीकार करत आहे. फील करा आर्क एंजल एरियलच्या गोल्डन लाईटला. आय इन्व्हाइट आर्क एंजल एरियल अँड देअर व्हाईट लाईट. इमॅजिन करा आर्क एंजल एरियलच्या शरीरातून व्हाईट लाईट तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे आणि तुमच्या बुद्धीचा, तुमच्या मस्तिष्कचा विस्तार होत आहे. तुम्हाला डिवाइन नॉलेज, विजडम, इंटेलिजन्स वाढ होत आहे. तुमची स्मरणशक्ती वाढत आहे. तुमचे न्यूरॉन्स, तुमचे सेल्युलर सिस्टम परफेक्टली वर्क करत आहे आणि तुमच्याकडे न्यू आयडियाज तुमच्या माइंड मध्ये पॉपअप होत आहे. गार्डियन एंजल्सला मी इन्व्हाइट करतो. त्यांचा व्हाईट ऑरा तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे, सपोर्ट करत आहे, स्ट्रेंथ आणि करेज देत आहे. लांब खोल श्वास घ्या आणि फील करा या सगळ्यांची ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये समाहित झालेली आहे. नाव डीप कोर ऑफ हार्ट सर्वांना ग्रॅटिट्यूड पे करा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. लव यू ऑल. Lots of love and gratitude. All angels, all divine masters, all divine beings, all spirit guides, divine angels. Love you. Thank you, thank you, thank you. Thank you, Archangel Michael, for giving me protection and divine shield, for cut and clear my negative aura, negative cords connection. Thank you, thank you, thank you. Thank you, Archangel Raphael, for heal me and heal my aura. Thank you, thank you, thank you. Thank you, Archangel Ariel, for giving me abundance, prosperity. Thank you, Archangel Ariel, for divine knowledge and wisdom. Thank you, Guardian Angels, for strength, support and courage. Thank you all of you. Thank you, Divine Master, for support me, giving me knowledge, giving me this divine light. Thank you all of you. Thank you, Divine Universe. Thank you, Mother Nature. Thank you all of you. Thank you for this very, very important and potential session. Thank you all of you. Thank you all members. Thank you. God bless you. God bless you. God bless you. दोन्ही हात जोरात घासा. चेहऱ्यावर स्पर्श करा. पुन्हा दोन्ही हात जोरात घासा. आणखी चांगलं जोरात घासा. डोळ्यांना स्पर्श करा. फील करा ह्या गरम एनर्जीला. हळूहळू डोळ्यांना मूव्ह करा. हळूहळू डोळे उघडा. तुमची बॉडी मूव्ह करा आणि रिलॅक्स करा. पूर्ण चेतना तुमच्या शरीरामध्ये परत आणा आणि रिलॅक्स फील करा.
येस. बॅक टू युअर बॉडी, बॅक टू युअर कॉन्शियसनेस. हाऊ यू फील? ब्लेस यू सर. खूप छान सर. एकदम हे झालं होतं माणूस, आउट ऑफ बॉडी. वाह. एकदम छान. जबरदस्त. म्हणजे काय म्हणते बा, तसंही करता करता बॉडी इतकी गरम झाली की हात घासल्याच्या गरमाचा एहसास नव्हता होत. अरे या बापरे. दिसायला तुला गरम पडलं, नंतर माहित पडलं की बॉडीच गरम झाली. वाव. छान. इतकं आणखी कोणी? जबरदस्त बरं. म्हणजे आणखी तो जो कोणी? हे होता ना, क्रिस्टल वाल्या नदीतला जो फिलिंग होता, तो हा सेकंड हा. टाइम हे झाला. मला मधात एकदा असंच झालं होतं की बा मी तिथे बिलकुल. गेलो, आंघोळ करून आलो होतो. आज हा हा पुन्हा हा. परत डबल हे झालं त्याचं. वाह, बढिया. एकदम छान सर, जबरदस्त. मस्त. थँक्यू सर, थँक्यू थँक्यू थँक्यू. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू ऑल ऑफ यू. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस. आणखी कोणी बोलू शकताय? हो, दुसऱ्या हा. जगातच गेल्यासारखं वाटलं. अरे वा. दिसती ताई. वाव, ब्लेस यू. खूप सुंदर. छान. कीर्ती ताई. दादा, मी जीवनातच पहिल्यांदा केलं असं मेडिटेशन, म्हणजे फील केलंय हम्म. आणि खूप सुंदर वाटलंय. असं असं पण असतं मेडिटेशन, असं नव्हतं माहिती. कधी कधी त्या गावाला गेलीच नव्हती मेडिटेशनच्या गावाला, पण तुमच्याकडनं आता एक एक माहिती होते ना, आणि इतकं छान वाटत आहे ते. खरं सांगू तर हा. असं वाटत होतं की त्याच्यातून बाहेरच नाही यावं. म्हणजे तुम्ही सांगत वा. होता तशी छान छान इमेज करत होते आणि बाहेरच नाही यावं असं वाटत होतं. छान. ब्लेस यू. थँक्यू दादा, मस्त. थँक्यू. तुम्ही रिॲक्शन देताय ना, मला खूप छान वाटत आहे. आपली पहिली भेट आणि त्याच्यानंतर ह्या रिॲक्शन, मी खूप खुश आहे. थँक्यू दादा. आणि खरं ना, तुमच्यामुळे ना माझ्या दोन मी तुम्हाला माझा प्रॉब्लेम सांगितला होता तो भीतीचा, हो. तो तर त्यानंतर जाणवलाच नाही मला कधी. अं, बिलकुलच नाही. आणि आता पण मला थोडासा ऑफिसचा त्रास होत होता, म्हणजे त्याच्यामुळे थोडी डिस्टर्ब होते. पण तुम्ही सांगितलं ना की नाही, ब्लेसिंग द्यायचं नाही. काही तर आपण हा. आपले असतात ना वरिष्ठ, त्यांना आपण ब्लेसिंग नाही देऊ शकत, कारण ते आपल्या विरुद्ध कारस्थान करत असतात. तर नाही की तसं म्हणायचं की नाही, तुला देव सद्बुद्धी देव. मी हम्म, तशीच हम्म. करते ना आता. मी इतके मनातून हॅपी आहे, खूप जास्ती. म्हणजे असं वाटतं की कोणाला कर्ज द्यावंच नाही आता. फक्त म्हणावं की नाही, सद्बुद्धी दे देवा, तुला जे वाटतं तू ते कर. चांगलं चांगलं हो तुझ्या हातून फक्त. वा. वा. मी खूप खुश आहे. थँक्यू दादा. आणि हे खूप सगळं खुश आहे मी. तुमच्यामुळे होते. छान. सीमाताई. हा दादा, बोलू का? हा, बोला बोला. म्हणजे खूप छान दादा. मागच्या वेळेस खरं तर माझं झालंच नव्हतं व्यवस्थित कॉर्ड हम्म, कटिंगचं मेडिटेशन. आणि आजही थोडं सुरुवातीला डिस्टर्बन्स होता, पण नंतर मी जॉईन केलं. आणि म्हणजे आज अगदी ते जेव्हा गरुड घेऊन जातात ना, हम्म. इतकं डोळ्यातनं पाणी आलं ना माझ्या. असं वाटलं खरंच चालले सगळे प्रॉब्लेम चालले आपले आता. छान. आणि बस आता फक्त छान सगळं छान आहे. आपल्या आजूबाजूला छान आहे. आपलं लाईफ आता छानच आहे. बस असं एक शांत वाटलं नंतर एकदम. बढिया. आणि ब्लेस यू. ब्लेस यू. थँक्यू, ब्लेस यू. थँक्यू दादा. ब्लेस यू. संतोषीताई. ब्लेस यू ऑल. थँक्यू दादा. संतोषी लेप झाले का? ओके. स्मिता. सर, सुनी सर. प्रणाली ताई, बोला. हा, हे जे लेटर लिहायला लावले आहे, हम्म, हम्म, हम्म. त्याचं थोडं विचारायचं होतं मला. याला उद्या सकाळी बर्न करून टाका. हम्म. निगेटिव्हिटी लिहिली आहे ना त्याच्यात. हम्म. हा, त्याला बर्न करून टाकायचं. हम्म. आताही करू शकता, वेळ असेल तर, नाही तर मग सकाळी. हम्म. है ना, जसं आपण आता मेडिटेशन मध्ये फील केलं की आपले सगळे हम्म. प्रॉब्लेम्स क्लिअर झाले, तसंच त्या लेटर मध्ये लिहिलेल्या सगळ्या गोष्टी
एंजल्सनी पूर्णपणे हील करून टाकले, क्लीन करून टाकलेलं आहे, आणि तुम्ही त्या सगळ्या मेमरीजला बर्न आउट करत आहे. ओके. थँक्यू थँक्यू सर. ओके ओके स्मिताताई, ब्लेस यू. दादा एक विचारायचं होतं, पण मला तसं कुठली निगेटिव्हिटी वाटतच नाही. मी त्या लेटर निलेशला पण ते पण म्हणालेत मला की तर तू मग राहू लिही. द्यायचं. नाही वाटत, हा स्वतःसाठी नाही वाटत, तुम्ही दुसऱ्यासाठी लिहू शकता. मग मुलीच्या अच्छा. बद्दल काही चिंता वाटत असेल, लिहून टाका. नसन हा. वाटत, खूप चांगलं. मग त्या ठिकाणी आपण आता हम्म. पॉझिटिव्ह वर्ड्स लिहू. एंजल्स, मला माझ्या लाईफमध्ये अशा अशा प्रकारे ग्रोथ पाहिजे, डेव्हलपमेंट पाहिजे. आणि मग त्या चिठ्ठीला तुम्ही आपल्या हा. उशीखाली पण ठेवू शकता, 7 दिवस, हम्म. किंवा मग तुम्ही देवघरात ठेवा आणि ते देवांसमोर चिठ्ठी अर्पित करून टाका. त्यांना सांगा की याच्यामध्ये मी माझं सगळं इच्छा लिहिलेले आहे. डिअर एंजल्स, हम्म. माझी हे हम्म. सगळी विश माझ्या देवांपर्यंत पोहोचवा. ओके दादा, मग हो त्याला दादा. हा पॉझिटिव्ह वे हा. मध्ये पण घेता येते आपल्याला. हा. पण तुम्ही भेटल्यापासून असं वाटतं निगेटिव्हिटी काही नाही राहिलीच नाही आता. त्यामुळे विचार केला काय आहे माझ्या जीवनात निगेटिव्हिटी, काहीच नाहीये. मग आता पॉझिटिव्हिटी वाढवा. ब्लेस यू. हो दादा, हो. थँक्यू दादा. सुमित सुनी सर. सर बहुत अच्छी फीलिंग थी सर. हाँ. ये मेरी बेटी वाह. तो नहीं रही है. आशीर्वाद दीजिए सर इनको. एंजल है, लिटिल एंजल. लिटिल एंजल, यस. हाँ, सर इधर बहुत भी. अच्छी फीलिंग. थैंक यू सर, थैंक यू हाँ. थैंक यू. सर बहुत अच्छी फीलिंग थी, जैसे जैसे हम ऊपर जा रहे थे स्वर्ग के द्वार खुलते हुए दिख रहे थे. वाह. अच्छा है सर. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. हाँ, जब जब तक के कॉर्ड्स के दर्शन हुए तब तक के वो फील्ड में हम लोग थे ही. आखिरी तक के वो फीलिंग में थे. और एकदम से वो जब वो वहां पर टच करने के बाद जो एनर्जी ट्रांसफर हुई है कॉर्ड्स की, वो हाँ. बहुत ही परफेक्ट हुई. मतलब वहां तक के तो पूरा डेडिकेशन से पूरा मतलब पूरा मन वहीं पर जा चुका था, और रियल सेंस में हम लोग ये आ गए थे. बहुत अच्छी फीलिंग थी बढ़िया. सर, बहुत मजा आया. बहुत मजा आया सर. थैंक यू. थैंक यू सो मच सर. थैंक लॉट्स यू. ऑफ गॉड ब्लेसिंग्स. ब्लेस यू सर. थैंक यू ऑल. थैंक यू. मनोज सर, आणखी कोणी आहे? हा सर, नमस्कार. छान झालं सर, नमस्कार. मेडिटेशन खूप सुंदर झालं. आणि पहिल्यासारखं तर काही वाटलं नाही, पण फ्रेश फ्रेश मस्त वाटत होतं. आणि असं काय लेटर लिहिण्याला काही आहे नाही. आता आता सकाळी पॉझिटिव्हिटी आपण लिहा बोललो मग. ना, सकाळी सकाळी आपण बोललो ना की आता एंजल्स वर आहे. आपल्याला हो, विचार करायचा होता, आता विचार करायची गरज नाही. जे पाहायचं एंजल पाहून गेलं, आता सांगायची गरज नाही. चांगली गोष्ट आहे. आपल्या जास्ती त्यांना कळते. येस, थॉट्स संपले आता, करेक्ट. जे असं पकडून झाला. सुंदर, खूप सुंदर सुंदर. ब्लेस छान यू झालं, सर. खूप सुंदर झालं. थँक्यू 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 थँक्यू. ब्लेस ब्लेस यू ऑल. दादा, बोलू का मध्ये? बोला बोला. अ, हेच सेम फिलिंग मला पण आलं दादा. अच्छा. मी खूप उशिरा रेकॉर्डिंग बघितली आणि तुमचा मेसेज पण आता जो हम्म, आला होता लेटरचा. आणि हम्म, मग त्यानंतर तो पहिले तर मी तेच बघत होते की काय आहे, कसं आहे तो वगैरे पूर्ण. आणि हम्म. हे सेम फील झालं दादा आज मलाही, की अरे नाही, आता हे काही लिहायची गरजच नाहीये आपल्याला. का लिहायचंय? जर आपण आता एंजल्सच आपल्या लाईफमध्ये येत आहे, पॉझिटिव्हिटी येतेय, दादा एवढे ब्लेसिंग देत आहे, तर हे का लिहायचंय? असंच झालं मला पण. बढिया. बघ, सो काही हरकत नाही. थँक्यू दादा, खूप थँक्यू. कधी सुद्धा काय असते ना, हां, आपलं डे टू डे लाईफ आहे. कधी माणसाचं मन डिस्टर्ब होईल, कधी निगेटिव्हिटी एंटर करेल. हां, बरोबर. त्यामुळे आपल्या जीवनातलं एखादं गोल, एखादं विजन एंजल्स किंवा तुम्ही तुमच्या देवांच्या चरणी समर्पित करून टाकायचा. आणि म्हणायचं मी विसरलो तरी चालन, तुम्ही लक्ष ठेवाय. हां, ओके. ठीक आहे ना? येस. करू शकतो आपण थँक्यू तसं. दादा. येस. बढिया. ब्लेस यू ऑल. ए बापरे. आहे मनोज सरचा लिटिल एंजल मेडिटेशन नमस्कार करताय. करतात, नमस्कार करतात, करा नमस्कार. नमस्कार. नमस्कार करा, नमस्कार करा. जय जय. हम्म.
जय 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 जय. सर, जय जय. नमस्कार नमस्कार. असं, जय जय. ब्लेस यू. काय म्हणून विचारता येतो. हा, जय 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 सगळे जय जय जय. जय. मामा हाय. ते मामा ते योगेश मामा. योगेश मामा आज खूप सारे क्यूट क्यूट लिटिल एंजल्स दिसले आपल्याला. हा, इकडे पण आलं एक नवीन. दोन दोन आले. हो जय जय परी आल्या, जय दोन दोन. दादा. दोन दोन परी आल्या. हाय. दादा दादा. हो हो. चल बाय कर बाय कर. ब्लेस यू ऑल. चला, हो भरपूर सर, वेळ झाला. थँक्यू थँक्यू थँक्यू. उद्या पुन्हा मॉर्निंग मध्ये बसायचं आहे. हो हो. येस. हो दादा, लॉट्स ऑफ थँक्यू लव, ऑल ऑफ यू. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. लॉट्स ऑफ थँक्यू लॉट्स ऑफ थँक्यू. एंजल्स ग्रॅटिट्यूड. ऑलवेज ब्लेस यू. ऑलवेज ब्लेस यू. हो पकडतो.